जयंत पाटील जुने जाणते नेते त्यांच्या जमिनीचा हिशोब केला तर जयंत पाटलांना उत्तरही देता येणार नाही. मंत्री जयकुमार गोरे यांचा जयंत पाटलांवर निशाणा. जयंत पाटील हे जुने जाणते नेते आहेत. जयंत पाटलांच्या आणि त्यांच्या संस्थांच्या जमिनीचा हिशोब केला तर त्यांना उत्तरही देता येणार नाही. फडणवीसांनी समृद्धी आणि शक्तिपीठ हे राज्याच्या विकासाकरता मार्ग निर्माण करत आहेत. महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग देवेंद्र फडणवीस यांच्याच मार्गे जातो. जयंत पाटीलही या मार्गात सहभागी होतील असे विधान राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपुरात केले आहे. पंढरपुरात एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर जयकुमार गोरे यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. राज्यातील कुठल्याही देवाला जमीन लागत नाही, फक्त देवाभाऊला लागते असं विधान जयंत पाटील यांनी केलं आणि याचाच समाचार जयकुमार गोरे यांनी घेतला. बंधू मनोहर मामा भोसले यांच्यासोबत अनेक राजकीय पुढाऱ्यांचे फोटोसुद्धा येत आहेत आणि याचबाबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटले की कोणी कोणाला भेटणं गैर नाही, मात्र भोंदूबाबांच्या कृत्यात कोण सामील झालं असेल तर ते चुकीचं असल्याचंही ते म्हणाले. तसेच सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीला उजनी धरणातून पाणी सोडलेलं आहे. 30 ऑगस्टपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा विसर्ग राखीव ठेवण्यात आलेला आहे. नियोजन चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे. सध्या तरी कुठेही टँकरची मागणी दिसत नाही, मात्र पाणी पुरत असल्यामुळे यंदा टँकर लागण्याची शक्यता कमी असल्याचं ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलेलं आहे. जयंत पाटलांना ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं आहे, कदाचित जयंत पाटील साहेबांच्या जमिनीचा हिशोब केला, त्यांच्या संस्थांच्या जमिनीचा हिशोब केला तर त्यांना उत्तर देता येणार नाही. देवाभाऊनी समृद्धी महामार्ग असेल, नव्यानं होऊन घातलेला शक्तिपीठ महामार्ग असेल, हे महामार्ग हे राज्याच्या विकासाचा मार्ग आहेत आणि राज्याचा विकास व्हायचा असेल तर दळणवळणाची साधनं मजबूत असायला पाहिजेत. त्यासोबत महाराष्ट्रातले सगळे शक्तिपीठ आपले आहेत, त्याच्यावर महाराष्ट्राचा प्रचंड श्रद्धा आहे जनतेची. ती शक्तिपीठ जोडण्याचं काम आहे शक्तिपीठाच्या माध्यमातून होईल. एका बाजूला भक्ती मार्ग आणि दुसऱ्या बाजूला शक्ती मार्ग, जो विकासाची शक्ती असेल असा मार्ग करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घेतलेला आहे. अशा विकासाच्या कामाला मदत करण्याऐवजी, विकासाच्या कामात सहयोग देण्याऐवजी ज्या पद्धतीनं विकासाच्या कामाला अडथळा आणण्याचा प्रयत्न ते लोक करतात, हे योग्य नाही. जयंत पाटील जुने जाणते आणि मोठे नेते आहेत. मला वाटतं ते महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका घेतील, भागाच्या विकासाची भूमिका घेतील आणि शक्तिपीठ महामार्गाचं स्वागत करतील. किती संस्थांच्या जमिनी घेतील त्याचा हिशोब केला? आता तो हिशोब त्यांना विचारायला लागेल. त्यांना विचारून घ्या म्हणजे कळेल. काय खूप नक्की माहिती नाही त्यांना काय खुपतं किंवा काय नाही, पण माझं म्हणणं असं आहे की ते जुने आहेत, जाणते आहेत, त्यांना राजकारण, समाजकारण, विकासाचं राजकारण समजतं आणि ते हे मान्य करतील की महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गेच जातो. त्यामुळे ते सुद्धा त्या मार्गात सहभागी होतील, अडचण येणार नाही. अरे तो मुहूर्त नाही यार, विकासाचा कामाचे भाऊ दुसरा असं की घरात नंतर अनेक राजकारण्याचे आता मनोहर मामांसोबतचे फोटो पुढे येत आहेत राज्यातल्या. त्यांच्या वाढदिवसाला 90 आमदार हडपसर मध्ये असल्याची सुद्धा माहिती पुढे आली गेल्या वर्षी मनाली रिसॉर्ट मध्ये. आता त्यांना अटक झाली आहे, पोलीस कस्टडी देखील मिळाली. तपास आपल्या जिल्ह्याच्या वतीने नाही. या संदर्भात ज्या बाबांना अटक झालेली आहे त्या बाबांचा तपास चालू आहे. तपासामध्ये काय जे ते समोर येईल, त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल. ज्या गोष्टी चुकीच्या घडल्या असतील त्याच्यावर कारवाई होईल. कुणी कुणाला भेटणं म्हणजे गुन्हा होतो असं नाही, परंतु अशा बंधुभावाच्या या प्रक्रियेमध्ये सहभागी असाल तर 100% ते चुकीचं आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, पंढरपूर.